नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेडमध्ये गणेश विसर्जन निमित्ताने ठिकठिकाणी अन्नदान वाटप. नांदेडमध्ये गणेश विसर्जन निमित्ताने ठिकठिकाणी अन्नदान वाटप करून ढोल ताशाच्या गजरात गणरायाला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत विसर्जन करण्यात आले. यावर्षी अनंत चतुर्दशीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महाप्रसादाचा सर्व गणेश भक्तांनी विसर्जनाला आल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो. गणपती बाबाकडे सर्व गणेश भक्ताचं आरोग्य सुख समृद्धी व्हावं आणि शेतकरी राजा त्याला भरभराटी यावं आणि बळीराजाला सुखाचे दिवस यावं हे असोसिएशन जिल्ह्यातर्फे आज प्रसादाचा हा कार्यक्रम आहे. 11 दिवस आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बसवली आणि यथाविधी पूजा पाठ आरती दररोज सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम होत होता आणि अखेरच्या हा महाप्रसादाचा कार्यक्रम विसर्जनानिमित्त आज आम्ही कमीत कमी 40 वर्षापासून हा उपक्रम आमचा चालू आहे आणि 40 वर्षापासून आमचे सर्व मशिनरी असोसिएशनचे सर्व दुकानदार या ठिकाणी दररोज आरतीसाठी येत होते आणि आरती करून आजच्या सुद्धा दिवसामध्ये सर्वांच्या सहकार्यामुळे हा एकदम खिचडीचा प्रसाद आणि गोड म्हणून आम्ही गोडबुंदीचा असा हा प्रसाद या ठिकाणी आज ठेवलेला आहे आणि अशा ह्या प्रसादामुळे आम्हाला अतिशय प्रचंड असा 40 वर्षापासून प्रतिसाद मिळतो आणि अशा गणेश भक्त आमच्याकडे येतात आणि गणेश भक्त आणि आम्ही जो दिलेला प्रसाद आता त्यांनी चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतात. देवाकडे आम्ही एवढंच मागणी मागलं की देवा आमच्या मशिनरी असोसिएशनचे व्यापार चांगल्या पद्धतीने चालू द्या आणि सर्वांना सुखी समृद्धी आणि उदंड आयुष्य लाभो असं आम्ही भगवंतासाठी आणि शेतकऱ्यांची भरभराट व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा. शेतकरी जास्तीत जास्त सुखी होईल तर तो सुखी झाल्यानंतर तो आमच्याकडे येऊन तो खरेदी करायला लागेल. मी किशोर पाटील व आमचे सर्व मित्रमंडळ तसेच शिवम सुंदर मार्बल सोसायटी आम्ही मिळून गेल्या 13 वर्षापासून गणपतीचा भंडारा करतोय व आमच्या सर्व मित्रमंडळीच्या सहकार्याने हा कार्यक्रम दरवर्षी असा उत्साहात साजरा केला जातो. गणपतीला हीच विनंती, पाऊस चांगला होऊ दे आणि सर्व शेतकऱ्यांचं सर्व लोकांचं सगळ्यांचं चांगलं होऊ दे व दरवर्षी असाच आमच्या हातून भंडारा होऊ दे अशी प्रार्थना करतो. नमस्कार, मी कृष्णा सदाशिव देशमुख, अजिंक्य ट्रॅक्टर्सचे ओनर. आपलं मेसी फर्ग्युसन टाफेची डीलरशिप आहे. आज 2 वर्ष आपल्याला डीलरशिपला कंप्लीट झालेली आहेत. या शुभ प्रसंगावर आपण एक गणपती पण बसवला होता, त्याचा आज महाप्रसाद पण आहे आणि बाकीच्या पण गोष्टी येतात. आपण आपल्या एजन्सीच्या मार्फत खूप साऱ्या लोकांना सहकार्य केलेलं आहे. खूप साऱ्या लोकांना आपण ट्रॅक्टर दिलेले पण आहेत. आपलं मेसी आजची कंपनी नाही आहे, या कंपनीला जवळपास 65 वर्ष कंपनी झालेली आहेत. मला फक्त एक श्रेय भेटलेलं की कंपनीच्या मार्फत मी इथला नांदेडचा एक रहिवासी असून इथं नांदेडच्या परिसरामध्ये मेसीचे ट्रॅक्टर विकू शकतो, हे मला खूप भाग्य आहे. बाकी मी ट्रॅक्टरच्या संदर्भात सांगेल तेवढं कमीच आहे मेसीच्या. बाकी कस्टमरला आपण खूप साऱ्या ऑफर्स स्कीम्स वगैरे देतो. बाकी आपल्या महाडीबीटीचे स्कीम चालू आहे आपली शासनामार्फत. बाकी ओपन मराठा लोकांसाठी अण्णासाहेब पाटलांची स्कीम चालू आहे. बाकी ओपनची एक नवीन स्कीम, ओबीसीच्या लोकांसाठी एक नवीन स्कीम चालू झालेली आहे, ओबीसी महामंडळ म्हणून. सो त्याच्यात आपण अर्ज करून ट्रॅक्टर वगैरे घेऊ शकतो. आणि माझे बंधू माननीय अजिंक्यराजे देशमुख यांचा आज वाढदिवस पण आहे 6 सप्टेंबर. सो त्याच्या शुभमुहूर्तावर आपण एक भंडारा व छोटा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांचं असंच प्रेम असो आपल्यावरती. जे शेतकरी राजा आहे तो सुखी व्हावं, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत आणि त्यांनाच सुख समृद्धी प्राप्त होईल हीच ईश्वर गणपती बाप्पा.
गणपती विसर्जनानिमित्त मोऱ्या ट्रॅक्टरचे मालक प्रशांत तिरके यांच्याकडून हा महाप्रसाद होत आहे. तरी सगळे महाप्रसाद विनंती आहे की महाप्रसाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ. श्री मोर्या ट्रॅक्टर यातर्फे भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जॉन डियर ट्रॅक्टरच्या अनुषंगाने शेतकऱ्यासाठी भरभरून उत्पन्न देण्यासाठी देवाकडे साकडं भंडाऱ्यानिमित्त प्रशांत तिरके यांनी बोललेले.